नमस्कार मंडळी, मी वैद्यातून काय होय साक्षरवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं शरीर स्वच्छ झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे आणि आपण त्यासाठी एक परवडीचा शब्द ऐकत असतो, तो म्हणजे डिटॉक्सिफिकेशन। परंतु हे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय, तर टॉक्झिन्स जे आहे आपल्या शरीरातली ती बाहेर काढून टाकायची, आपलं शरीर स्वच्छ करायचं म्हणजे नेमकं काय, आपल्या शरीरातली टॉक्झिन्स बाहेर टाकायची कशी, आयुर्वेद या डिटॉक्सिफिकेशन प्रोसिजरकडे बघतो कसा, याबद्दलच आज मी बोलणार आहे। आपलं शरीर जर डिटॉक्सिफाय करायचं असेल तर त्यासाठी काय काय करायला हवं हे सुद्धा मी आज बोलणार आहे। आणि आपण डिटॉक्सिफाय केल्यानंतर आपलं शरीर स्वच्छ कसं होतं, आपल्याला कोणकोणते त्रास होणार नाही याबद्दलही मी आज बोलणार आहे। तर चला मग आपण पाहूया की डिटॉक्सिफिकेशन म्हणजे नेमकं काय। डिटॉक्सिफिकेशन शब्दामध्येच तुम्हाला जर फोड केली तर दिसेल की डी प्लस टॉक्सिफिकेशन म्हणजे आपल्या शरीराची टॉक्झिन्स जी आहेत ती काढून टाकायची। परंतु ती काढून टाकायची कशी, कोणत्या मार्गाने काढून टाकायची हे महत्त्वाचं असतं। नॅचरोपॅथी असू दे, आयुर्वेद असू दे, आपलं शरीर शुद्ध राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या दोन पॅथी आहेत। आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद आपल्याला एक पंचकर्म नावाची देणगी देतो। त्या पंचकर्मामध्ये अशी काही कर्म सांगितलेली आहेत की तुमचं शरीर शुद्ध होतं आणि ते शुद्ध झाल्यामुळे पुढे जर आजार होणार असतील, गंभीर आजार होणार असतील आणि साधे आजार होणार असतील तर ते होत नाही। असे हे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आयुर्वेदाची पंचकर्म हे आपल्या आयुष्यामध्ये आयुर्वेदाने आपल्याला दिलेली मोठी देणगी आहे असं मला वाटतं। आणि या देणगीमधूनच आपण आपलं आरोग्य, आपले स्वास्थ्य आपण टिकवून ठेवू शकतो। याबद्दल आज मी बोलणार आहे। म्हणजे आपल्या सगळ्या सणावारांकडे जर तुम्ही नीट जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळा सण आपल्याला पाहायला मिळतो। सण तसं पाहिलं तर मनुष्याची एक गरज आहे, सण साजरा करणे मनुष्याची गरज आहे। आपला भारतीय मनुष्य उत्सवप्रिय आहे आणि त्याच्यामधूनच जर या सणांच्या माध्यमामधून जर ह्याच मनुष्याला आपण आरोग्य देऊ शकलो तर काय हरकत आहे, असा पूर्वाचार्यांनी विचार केला आणि आपल्या सणांची रचना केली। मग दिवाळी असू दे किंवा नागपंचमी असू दे, राखी पौर्णिमा असू दे, गुढीपाडवा असू दे, या सगळ्या सणांमध्ये जी काही कर्मकांड असतात, क्रियाकलाप असतात, त्यानुसारच जर आपण वर्तन केलं तर त्यामधूनच आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते, आपले दोष हे बॅलन्स्ड राहतात। आणि या अख्ख्या संवत्सरामध्ये जे सण आहेत किंवा जे ऋतू आहेत त्याच्यानुसारच आपण आहार आणि विहार ठेवत असतो। आणि या संपूर्ण वर्षामध्ये डिटॉक्सिफिकेशन कधी करायचं, पंचकर्म कधी करायची याचं वर्णन आयुर्वेदामध्ये आढळतं। आज आपण याबद्दलच बोलणार आहोत की अख्ख्या वर्षामध्ये आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करायचं, स्वच्छ करायचं। ते कधी करायचं, कधी करून अजिबात चालत नाही। तुम्ही जर पावसाळ्यामध्ये वेगळंच कर्म कराल किंवा शरद ऋतूमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये वेगळं कर्म कराल किंवा हिवाळ्यामध्ये वेगळं कर्म कराल तर चालणार नाही। ठराविक वेळेला जर आपण ठराविक कर्म केलं तरच त्याचा फायदा होतो, तरच आपलं शरीर स्वच्छ होतं। आणि हे का, त्याचंही कारण आयुर्वेदाने दिलेलं आहे। पंचकर्म ही मनुष्याला दिलेली फार मोठी देणगी आहे। तुमचं शरीर स्वच्छ झालं पाहिजे, तुमचं शरीर आतून स्वच्छ झालं पाहिजे आणि आतून जेव्हा तुमचं शरीर स्वच्छ होतं तेव्हा तुम्हाला आरोग्याचा चांगला लाभ होऊ शकतो। आणि त्यामुळेच मला वाटतं की पंचकर्म ही मनुष्य जातीला आयुर्वेदाने दिलेली फार मोठी देणगी आहे। आणि या पंचकर्माच्या माध्यमामधूनच आपण दीर्घकाळ आपलं आरोग्य, आपले स्वास्थ्य राखू शकतो। तर हे स्वास्थ्य राखायचं कसं, त्यासाठी पंचकर्म दिलेली आहेत आणि कोणत्या ऋतूमध्ये कोणती पंचकर्म करायची हे सुद्धा आयुर्वेदाने दिलेलं आहे। म्हणजे डिटॉक्सिफिकेशन कधी करायचं हे आयुर्वेदाने दिलेलं आहे। डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आपल्या शरीराचे टॉक्झिन्स आपण बाहेर काढून टाकतो, परंतु आयुर्वेदानुसार ही जी टॉक्झिन्स आहेत ती नथिंग बट दोष असतात। आपल्या संपूर्ण अख्ख्या वर्षामध्ये जे आपण जगत असतो, प्रत्येक ऋतूमधून आपण जात असतो, त्या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये दोषांचा प्रकोप होत असतो आणि तो दोषांचा प्रकोप झाला की आपल्याला वेगवेगळे व्याधी होतात। मग हा दोषांचा प्रकोप होऊ नये यासाठी आधीच खबरदारी म्हणून जर आपण पंचकर्म केली, आपल्या शरीरातले दोष बाहेर काढून टाकले, म्हणजे डिटॉक्सिफाय केले शरीर, तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो आणि आपले शरीर हे रोगट राहत नाही आणि स्वास्थ्य पूर्ण होतं। अशी ही सगळी मजा आहे बघा पंचकर्माची। तर आधी आपण थोडं ऋतूंबद्दल बोलूया। मी मागे पण बोललो होतो एका व्हिडिओमध्ये की संपूर्ण वर्षाचं म्हणजे संवत्सराचं वर्गीकरण आयुर्वेदाने दोन भागामध्ये केलेलं आहे। एक आहे विसर्ग काळ आणि एक आहे आदान काळ। विसर्ग काळामध्ये सगळी सृष्टी प्राणी मात्रांना आरोग्य देत असते, बळ देत असते, ताकद देत असते। आणि आदान काळामध्ये ही सृष्टी प्राणी मात्रांचं बळ हिरावून घेत असते, हिसकावून घेत असते। त्याच्यामुळे हे दोन आदान काळ आणि विसर्ग काळ फार महत्वाचे आहेत, त्यानुसारच ऋतूंची रचना पण केलेली आपल्याला आढळते। आता ह्या आदान काळामध्ये कोणते ऋतू येतात आणि विसर्ग काळामध्ये कोणते ऋतू येतात
तर आदान काळामध्ये पहिला ऋतू येतो तो शिशिर, दुसरा येतो तो वसंत आणि तिसरा येतो ग्रीष्म म्हणजे कडक उन्हाळा. आणि विसर्ग काळामध्ये 3 ऋतू येतात. पहिला ऋतू म्हणजे वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा, दुसरा ऋतू म्हणजे शरद म्हणजे ऑक्टोबर हीट आणि तिसरा म्हणजे हेमंत म्हणजे थंडी. या थंडीमध्ये आणि शिशिर ऋतू म्हणजे हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये प्राणी मात्रांचं बळ हे पूर्ण ताकदीने असतं, त्यांची भूक चांगली असते. परंतु त्याच्यापूर्वी असणारा शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हीट आणि त्याच्यानंतर येणारा थोडासा नोव्हेंबर सुद्धा, हे ऋतू उष्ण असतात, गरमाईचे असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप होतो. आपल्या शरीरामध्ये पित्त स्वरूप टॉक्झिन्स वाढतात, गरमाई वाढते, रक्ताचे विकार वाढतात, त्वचेचे विकार वाढतात, डोळ्यांची जळजळ होऊ शकते, रसरस होऊ शकते आणि त्याच्यामुळे रक्ताचे आणि पित्ताचे आजार होण्याची संभावना आपल्याला जास्त असते. मग पित्त प्रकोपाच्या काळामध्ये जर हे पित्त आपण काढून टाकलं शरीराच्या बाहेर तर आपलं शरीर खूप छान डिटॉक्सिफाय होतं. यासाठी आयुर्वेदाने शरद ऋतू म्हणजे आता जो ऋतू चाललेला आहे, ऑक्टोबर हीट चाललेली आहे, त्याच्यामध्ये विरेचन करायला सांगितलेलं आहे. ऑक्टोबर मध्ये आणि नोव्हेंबर मध्ये जर विरेचन शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला खूप छान होतो. तुमचं शरीर स्वच्छ, सुंदर, निर्मळ होतं. तुमच्या शरीरामध्ये रक्तामधले दोष नाहीसे होतात आणि तुम्हाला त्याचा फायदा चांगला होतो. पुढे जर आजार होणार असतील, पक्षाघात आहे म्हणजे पॅरालिसिस, नंतर किडनीचे आजार आहेत, हृदयाचे आजार आहेत, हे आजार जर विरेचन व्यवस्थित केलं तर ते होत नाही. यासाठी शरद ऋतूमध्ये करायचं कोणतं कर्म असेल तर ते म्हणजे विरेचन कर्म. नंतर येतो वसंत. वसंत म्हणजे साधारण फेब्रुवारी मार्च पासून एप्रिल पर्यंत. या काळामध्ये कफाचा प्रकोप होतो. या कफाच्या प्रकोपामध्ये बरेच कफाचे आजार होऊ शकतात, श्वासाचे आजार होऊ शकतात, दम्याचे आजार होऊ शकतात. यासाठी तेव्हा आयुर्वेदाने वमन करायला सांगितलेले आहे. यामध्ये आयुर्वेदाने उलटीचं औषध द्यायला सांगितलेलं आहे. औषध पाजून उलटी करवायला सांगितली आहे आणि त्यासाठी शास्त्रशुद्ध विरेचन साधारण 10 ते 15 दिवसाचं असतं. त्या 10 ते 15 दिवसाच्या काळामध्ये एक दिवस तुम्हाला उलटीचं औषध दिलं जातं आणि सगळे शरीर पोटामधले दोष बाहेर काढून उलटीद्वारे बाहेर काढून शरीर स्वच्छ केलं जातं. आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जर वमन केलं तर त्याचा खूप छान फायदा तुमच्या शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी होऊ शकतो. त्यानंतरचा काळ आहे वर्षा ऋतूचा काळ. वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप जास्त होत असतो आणि वाताचा प्रकोप झाल्यामुळे वाताचे आजार होतात, संधिवात होतो, आमवात होतो, नंतर बाकीचे शरीराचं रोक्ष वाढतं, शरीरामध्ये हालचाल किंवा चलगुण जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे वाताचे विकार वर्षा ऋतूमध्ये जास्त प्रकर्षाने जाणवतात. यासाठी वर्षा ऋतूमध्ये स्नेहन, स्वेदन आणि बस्ती या 3 गोष्टी जर शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या तर त्याचा वातावर फार छान परिणाम होतो आणि वातामुळे बाकीचे आजार जे होणार असतात, दुखू आहे कुठे, सांध्यांचे आजार आहेत, हाडांचे विकार आहेत, हे पुढे होत नाही. असे हे 3 दोष जर आपण आपल्या शरीरामध्ये वेळेवर जर बाहेर काढून टाकले तर त्याचा नक्कीच फायदा आपल्या शरीराला होतो आणि आपले शरीर डिटॉक्सिफाय व्हायला मदत होते. आता सध्या ऑक्टोबर हीट चालू आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्टोबर हीटमुळे पित्त वाढतं, रक्तदोष वाढतो, शरदी पित्त प्रकोप येते असं म्हटलंय आणि या शरदामध्ये रक्ताचा पण प्रदोष निर्माण होतो. यासाठी या ऋतूमध्ये जर विरेचन शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर त्याचा फार छान फायदा होतो. जर तुम्हाला पुन्हा वैद्यांकडे जायला वेळ नसेल आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने विरेचन करण्यासाठी वेळ नसेल तर घरच्या घरी का होईना सकाळी आठवड्यातून एकदा 4 ते 5 दरम्यान उठून 25 ते 30 ml एरंड तेल, कोमट पाणी किंवा दूध किंवा महामुष्टाची काढ्याबरोबर घ्या. असं आठवड्यातून एकदा करा, जेणेकरून तुमच्या शरीरातले काही प्रमाणात का होईना दोष हे बाहेर निघतील आणि तुमचं शरीर काही प्रमाणात का होईना डिटॉक्सिफाय होईल आणि त्याचा फायदा पण तुम्हाला होईल. आता आपण हे सगळं पाहिलं. आपले जे सणवार आहेत ते आपल्या आरोग्यासाठी बनवलेले आहेत. त्याचा जर नीट विचार केला, त्याच्या खाद्य पद्धतीचा जर नीट विचार केला, त्याच्या विहार पद्धतीचा जर नीट विचार केला तर आपल्या असंच लक्षात येतं की आपले सणवार हे विज्ञानाच्या आधारावर बेतलेले आहेत, ते कसंही मांडलेले नाही. आणि त्याच्यामुळे याचा जर आपण व्यवस्थित आपल्या संस्कृतीचा उपयोग करून घेतला तर आपण अप्रत्यक्षपणे आयुर्वेद जगत आहोत. यासाठी आपली संस्कृती फॉलो करा. आपले जे आयुर्वेदाची जे तत्व आहेत, आहार विहाराची तत्व आहेत, नंतर पंचकर्माची, डिटॉक्सिफिकेशनची जी तत्व आहेत त्याला फॉलो करा. तुमचं शरीर दीर्घकाळ स्वस्थ राहायला मदत होईल. आता पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.